सन्मान्य सदस्य अमोल खताळ. अध्यक्ष महोदय, बऱ्याच प्रयत्नानंतर आपण ही संधी दिली, परंतु एक माझी तक्रार बिन खंत बी आहे. काही जे खाली बसलेले जे आहेत सचिवालयाचे काही अधिकारी, आम्ही ज्यावेळेस चिठ्ठी देतो त्यावेळेस ती चिठ्ठी जाणून बुजून शिवसेनेची वरती येत नाही, याची आपण कृपया नोंद घ्यावी ही विनंती. आणि एक महत्त्वाच्या औचित्याच्या विषयावर मी आपलं माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. माझ्या संगमनेर तालुक्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रभू नाहीत ना. बरेचसे स्वस्त धान्य दुकानदारांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंमलबजावणी दरम्यान विविध अडचणी आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या समस्यांमुळे वितरण व्यवस्था प्रभावित होऊन दुकानदारावर अन्याय होत आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, धान्य दुकानदारांना धान्य वितरणावेळी वाहनाची टिपी व परमिटची प्रत दिली जात नाही. त्यामुळे धान्य प्राप्तीचा पुरावा उपलब्ध राहत नाही, तो सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करतो. तसेच थेट धान्य योजनेत रिकामे बारदान वजा करून पूर्ण वजनाचे धान्य सक्षम वजन करून देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, कोविड कालावधीमध्ये राज्यातील मे 2021 ते नोव्हेंबर 22 मध्ये धान्य दुकानदारांनी रोखीने चलनाद्वारे भरलेल्या धान्याचे शासनाच्या आदेशानुसार मोफत वितरण केले गेले. मात्र त्या रकमेची परतफेड अद्याप झालेली नाही, ती दुकानदारांना त्वरित मिळून द्यावी. अध्यक्ष महोदय, कोविड-19 काळात वितरित करण्यात आलेल्या धान्याचे मार्जिन कॅरी फॉरवर्ड कारणास्तव अनेक दुकानदारांना मिळालेले नाही. प्रलंबित मार्जिन तत्काळ अदा करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, लाभार्थ्यांना धान्य मोजून देताना होणाऱ्या धान्य मोजून देताना धान्य सांडते, त्यामुळे धान्य दुकानदारांना मोठ्या त्रुटीचा फटका बसतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे प्रति क्विंटल किमान 1 किलो घट मंजूर करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, गेल्या काही महिन्यापासून ई-पॉस मशीनमधील फिंगरप्रिंट स्कॅनर व्यवस्थित कार्यरत नसल्याने लाभार्थी व दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणेमध्ये तात्काळ सुधारणा करावी. अध्यक्ष महोदय, शेवटचंच आता प्राधिकार पात्र नूतनीकरणाच्या प्रक्रियेत फूड लायसन्सची सक्ती रद्द करण्यात यावी. तसेच संस्था व बचत गटांकडून बँक स्टेटमेंट व लेखापरीक्षण अहवाल सादर होत असल्याने नोंदणी कार्यालयाच्या स्वतंत्र दाखल्याची अट शिथिल करण्यात यावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्मान